नमस्कार मंडळी, मी मेघा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज आपण पोळ्याबद्दल माहिती घेणार आहोत। पोळ्याला दुसरा शब्द बेंदूर असेही म्हटले जाते। तर हा पोळा का साजरा केला जातो आणि कधी साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात। पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला म्हणजे पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो, जो ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो। काही प्रदेशांमध्ये तो आषाढ किंवा भाद्रपद अमावस्येला देखील साजरा केला जाऊ शकतो। पोळ्याचे महत्त्व काय आहे तर पोळा हा शेतकऱ्यांचा जिवलग मित्र असल्यामुळे बैलांचा सण आहे। बैल शेताची नांगरणी, वखरणी आणि इतर कष्टाचे कामे करतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो। या सणामुळे बैलांना विश्रांती मिळते आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व देखील अधोरेखित आहे। काही ठिकाणी या सणाला धनधान्य आणि गोधनाची समृद्धी येण्याचा असं एक महत्त्व आहे आणि त्यांचा विश्वास देखील आहे। पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आमंत्रण देतात। आज आवतण घ्या, उद्या जेवायला या, अशा शब्दात त्यांचे स्वागत केले जाते। सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून बैलांना नदी किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घातली जाते। त्यांची शिंगे रंगवली जातात, खांद्याला हळद आणि तूप लावले जाते आणि त्यांना सुंदर झुले, शाला चढवल्या जातात। फुले, घंटा आणि रंगीत कपडे लावून सजवले जाते। गावात ढोल ताशा वाजवत मिरवणूक देखील काढली जाते। काही ठिकाणी तर स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात। आहे ना मज्जा? गावातील पाटील किंवा मान्यवर व्यक्ती तोरण तोडून पोळा फुटल्याची घोषणा करतात, ज्यामुळे या उत्सवाची सुरुवात होते। तर या दिवशी बैलांना कोणतेही काम करू दिले जात नाही। त्यांना पुरणाचा आणि त्यांच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो आणि घरी ओवाळून पूजा केली जाते। घरात पुरणपोळी, करंजी आणि इतर गोडधोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो। विदर्भामध्ये तर हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतो। काही ठिकाणी तो 2 दिवस चालतो। पहिल्या दिवशी मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा म्हणजे लहान मुलांना लाकडी बैल सजवतात। दक्षिण महाराष्ट्रात याला बेंदूर म्हणतात, कर्नाटकात बेंदूर आणि तेलंगणात पुलाला अमावस्या म्हणून ओळखले जाते। आता ह्या पोळ्याची प्राचीन कथा देखील आहे। प्राचीन काळी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नंदी हे बैल त्यांचे वाहन आणि प्रिय सेवक होते। नंदी हा शिवभक्त आणि पार्वतीचा देखील खूप लाडका होता। एकदा काही कारणाने माता पार्वतीने रागाच्या भरात नंदीला शाप दिला की तुला पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांसोबत कष्ट करावे लागेल आणि तुझ्या माथ्यावर ओझे वाहावे लागेल। नंदीला हा शाप ऐकून धक्का बसला आणि त्याने तात्काळ माता पार्वतीची माफी मागितली। माता पार्वतीचे हृदय परिवर्तन झाले आणि तिने नंदीला सांत्वन दिले। तिने सांगितले, तुला शापापासून मुक्तता मिळेल, पण तू शेतकऱ्यांचा साथीदार म्हणून नेहमी कष्ट करशील। मात्र वर्षातून एकदा शेतकरी तुझी पूजा करतील आणि तुझा योग्य सन्मान देखील करतील। त्या दिवशी तुला विश्रांती आणि सन्मान मिळेल। त्या दिवसाला पोळा सण म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली। या कथेनुसार पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांचा सन्मान करतात, त्यांना सजवतात, पूजा करतात आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करतात। हा सण नंदीच्या शापाला आणि त्याच्या नंतरच्या सन्मानाला समर्पित आहे, ज्यामुळे तो शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे। आधुनिक संदर्भ काय असतो याचा की आजकाल शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी ग्रामीण भागामध्ये बैलांचे महत्त्व हे नेहमी आणि कायम असणार आहे। काही ठिकाणी सजावटीसाठी स्पर्धा आणि बक्षिसे देण्याची प्रथा रुजली आहे, ज्यामुळे हा सण आनंददायी बनला आहे। पोळा हा फक्त सण नसून महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग आहे, जो पिढ्यानपिढ्या जपला गेलेला आहे। आणि तुम्हा सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।